प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपल्या बोर्ड परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि तुम्हाला टेन्शन यायला लागलेलं आहे की आता नेमकं कुठून अभ्यास करू, काय अभ्यास करू, काहीच समजत नाही। मग आता बघा, आपली ऑलरेडी टार्गेट सिरीज सुरू आहे स्टेट बोर्ड साठीची। मग त्या टार्गेट सिरीज मध्ये आपण आधी सगळे डिफरन्स पाहिले, आता आपण त्याच्यामध्ये 3 मार्काचे प्रश्न आणि 4 मार्काचे प्रश्न पाहणार आहोत। आणि जर आपल्याला बी सेक्शन साठी आणि डी सेक्शन साठी जर छोटे छोटे प्रश्न करायचे तर कसे करायचे, तर त्याच्यासाठी आपण अजून एक सिरीज सुरू केलेली आहे की जेणेकरून कमी वेळात छान अभ्यास व्हावा आणि कोणते छोटे छोटे प्रश्न करावे, त्याला ते करता करता सीईटीचा अभ्यास कसा करावा हे पण मी या सिरीज मधून सांगणार आहे। आणि म्हणून आणि याचे भरपूर भाग पडतील, तर तुम्ही एक वही करून असं पार्ट वाईज तुमच्या वहीत हे प्रश्न लिहून काढा, त्याची चांगली तयारी करा, म्हणजे छोट्या छोट्या प्रश्नांची तुमची तयारी होईल। ऍक्च्युली तुम्हाला बघा, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बी सेक्शन मध्ये 12 प्रश्न आणि डी सेक्शन मध्ये 6 प्रश्न पैकी याच्यापैकी 5 न्यूमरिकल्स असणार आहे आणि इथं 3 न्यूमरिकल्स, म्हणजे आता बघा उरलेले किती, तर 8 आणि 3 म्हणजे 11 थेरी क्वेश्चन 2-2 मार्काचे पडणारे आणि 8 न्यूमरिकल्स 2-2 मार्काचे पडणारे। पण एवढ्यासाठी म्हणजे या 12 6 18 प्रश्नांसाठी जवळपास तुम्हाला 180 प्रश्नांची तयारी करायची आहे। आलं का लक्षात? म्हणजे जरी ते छोटे छोटे दिसत असले तरी तुम्हाला तयारी भरपूर करायची आहे। मग ती तयारी करण्याकरता तुम्हाला एक निश्चित दिशा द्यावी, कमी वेळात छान स्मार्ट अभ्यास कसा करायचा, तर त्याच्यासाठी मी ही सिरीज सुरू केली आहे की शॉर्ट क्वेश्चन सिरीज फॉर स्टेट बोर्ड एक्झाम। आणि त्याचा पहिला पार्ट मी आज अपलोड करते आहे। अगदी 5-5 10-10 मिनिटाचेच व्हिडिओ असतील बघा, 2-2 3-3 छोटे छोटे प्रश्न असतील। तुम्ही वही करा आणि त्याच्यात व्यवस्थित लिहून काढा, आपोआप तुमच्या प्रश्नांची तयारी होईल। आणि एकदा केले ना की ते परफेक्ट केले आणि ते करताना सीईटीशी कशी सांगड घालायची तर हे पण आपण पाहणार आहोत। म्हणजे तुमचा रेग्युलरच्या अभ्यासाबरोबर सीईटीचा पण अभ्यास होणार आहे। अजून तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही बाळांनो, अजून प्रॉपर वेळ आहे, अजूनही सुरुवात केली तरी होऊ शकतं, हे मला तुम्हाला सांगायचंय। आणि या सगळ्या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात, मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे, सगळे पेपर होईपर्यंत, सगळ्या विषयाचे पेपर होईपर्यंत। आलं का लक्षात? प्रत्येक विषयाचे व्हिडिओ बनत जातील। तर ठीक आहे, वेळ न घालवता आपण आजचा पहिला प्रश्न बघूयात। तर आपला पहिला प्रश्न असणार आहे बघा, ड्रॉ ए ब्लॉक डायग्राम ऑफ ए सिंपल रेक्टिफायर सर्किट। तुमच्या पुस्तकातलीच डायग्राम आहे। मग डायग्राम काढताना अल्गोरिदम तयार करायचा। आपण ईएमआय चॅप्टर मध्ये ट्रान्सफॉर्मर शिकलेलो आहे। ट्रान्सफॉर्मरला काय असतं, त्याला प्रायमरी असते आणि सेकंडरी असते। तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला एसी मेन्स 230 व्होल्टचा सप्लाय द्यायचा। त्याच्या सेकंडरीला काय जोडायचं, तर त्याच्या सेकंडरीला डायोड रेक्टिफायर जोडायचा। डायोड रेक्टिफायर काय करतो, तर अशी तुमची जी एसी वेव्ह येते त्याला डीसीत कन्व्हर्ट करण्याचं काम करतो। आलं का लक्षात? मग डायोड रेक्टिफायर, मग आता आपल्याला असं नकोय, मग त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने जे अशी तुमची वेव्हफॉर्म, तर मग त्याला काय करायचं, तर आपल्याला असं स्ट्रेट व्होल्टेज हवं असतं आणि म्हणून आपण त्याला फिल्टर करतो की याच्यानंतर कोणतं सर्किट जोडतो, फिल्टर जोडतो। आणि मग ते फिल्टर म्हणजेच याला हे सम एसी कंपोनंट प्रेझेंट इन डीसी आउटपुट। आलं का लक्षात? दॅट इज कॉल्ड एज रिपल। तुम्हाला एक मार्काला रिपलची पण व्याख्या येऊ शकते, काय, सम डीसी कंपोनंट प्रेझेंट some AC component present in DC output that is called as ripple। आणि मग हे रिपल काढून टाकायचे असतील तर आपल्याला फिल्टर वापरावं लागतं आणि मग आपण त्याला व्होल्टेज रेग्युलेटर जोडतो आणि त्याच्या सगळ्यात शेवटी लोड रेझिस्टन्स जोडतो। या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतो। दिसतीये का फिगर? तर ह्या पद्धतीने तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती मिनिटात तयार झालं, तर अगदी 2 मिनिटं पण लागले नाहीत आपल्याला। कन्सेप्ट क्लिअर स्ट्रॅटेजीने अभ्यास करा, उगाच काही धरून काही पाठ करू नका। मग आता बघा हा करेक्ट सिक्वेन्स, आता याच्यावर सीईटीला आलेला प्रश्न काय बघा, तर विच इज द करेक्ट सिक्वेन्स इन ए सिंपल रेक्टिफायर सर्किट। मग करेक्ट सिक्वेन्स, मग आता जर पाठ केलं तर सीईटीला उपयोग येणार आहे का नाही? मग बघा, ट्रान्सफॉर्मर, एसी मेन्स 230 व्होल्टचा सप्लाय, डायोड रेक्टिफायर, फिल्टर अँड व्होल्टेज रेग्युलेटर हा करेक्ट सिक्वेन्स आहे। आणि लोड, अशा पद्धतीने हे 5 नावं पाठ केले आणि 5-6 वेळा डायग्रामची प्रॅक्टिस केली तर झाला का 2 मार्काचा प्रश्न तयार? येस ऑर नो?
कळलं का? करा मग चांगला. बघा, ही डायग्राम तुमच्या पुस्तकात अशी दिलेली आहे, तर ती व्यवस्थित काढून घ्या. बघा, सिक्वेन्स नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुस्तक सुद्धा उघडायची गरज पडणार नाही. तुमची वहीच हा तुमच्या अभ्यासाचा बेस्ट सोर्स असेल. तर आधी अभ्यास करा, राहिलेल्या 4 दिवसात फक्त रिव्हिजन करा चांगली. घ्या व्यवस्थित डायग्राम काढून. आता पुढचा प्रश्न आहे बघा. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ए फुल वेव्ह रेक्टिफायर ओव्हर हाफ वेव्ह रेक्टिफायर? म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर हे कसं चांगलं, कशापेक्षा? तर हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा. मग आता आपल्याला माहितीये की जर आपली अशी एसीची इनपुटला जर वेव्ह आली तर त्याची हाफच वेव्ह ही फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकललाच आपल्याला रेक्टिफिकेशन मिळतं. कशामध्ये? तर हाफ वेव्ह मध्ये. आलं का लक्षात? आणि म्हणून फुल वेव्ह मध्ये मात्र आपल्याला पूर्ण अशी जर आपली एसीची वेव्ह आली तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि निगेटिव्ह हाफ सायकलला दोन्हींनाही आपल्याला आउटपुट मिळतं. आलं का लक्षात? आणि मग काय फायदा आहे की फुल वेव्ह रेक्टिफायरचा हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा काय फायदा आहे? जर डिफरन्स आला तर तुम्ही तिथे लिहू शकता की फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकच डायोड वापरला जातो, इथं 2 डायोड वापरले जातात. आलं का लक्षात? या पद्धतीने असे एकाखाली एक 2 पीएन जंक्शन फुल वेव्ह मध्ये वापरले जातात. हा जर फरक आला तर तुम्ही लिहू शकता अगदी एका वाक्यात की हाफ वेव्ह मध्ये एकच डायोड लागतो, फुल वेव्ह मध्ये 2 डायोड लागतात. म्हणजे याचा डिफरन्स पण उत्तर तुम्हाला लिहिता येईल जर आला तर. मग आता असे 3 शब्द लक्षात ठेवायचे ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना. रेक्टिफिकेशन. मग पहिलं काय सांगायचं की रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ दी सायकल. दोन्ही सायकलला म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि निगेटिव्ह एसीच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि निगेटिव्ह हाफ सायकलला दोन्हींनाही आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं. आलं का लक्षात? म्हणून रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ दी हाफ सायकल्स. आलं लक्षात? कुणामध्ये? फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. त्याच्यानंतर इफिशियन्सी. याच्यात आपण एकच डायोड वापरतो आणि याची इफिशियन्सी असते 40.6%. मग याची त्याच्या दुप्पट येणार का नाही? मग मिळवा बरं. 40.6 मध्ये 40.6 किती होतात? तर आता बघा, 6 आणि 6 12, हातचाला 1, हा 1 आणि हा 8 म्हणजे 81.2 आहे का तुमच्या पुस्तकात? 346 पानावर तिथे आहे का हे सगळं दिलेलं की हाफ वेव्हची इफिशियन्सी 40.6% असते आणि फुल वेव्हची इफिशियन्सी 81.2% असते. आता हा प्रश्न तुम्हाला सीईटीला पण आलेला आहे. ऍडव्हान्टेज काय? हा सीईटी 2025 ला आलेला प्रश्न आहे की फुल वेव्ह रेक्टिफायरचे हाफ वेव्ह रेक्टिफायरवरचा ऍडव्हान्टेज. म्हणजे तुमच्या पुस्तकातला प्रत्येक पॉइंट हा सीईटीला विचारला गेलाय. मग तुम्हाला रेग्युलरला पण एमसीक्यू येऊ शकतो की इफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज किती? 40.6% आणि इफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज 81.2%. येईल का लक्षात? समजलं का? सोपं आहे ना बाळांनो? एक माणसाने जर काम केलं तर एवढं काम होणार आहे, तर 2 माणसांनी केलं तर त्याच्या दुप्पट होणार आहे का नाही? येस ऑर नो? आणि म्हणून असं लक्षात ठेवायचं 3च शब्द: रेक्टिफिकेशन, इफिशियन्सी आणि रिपल. मग आपल्याला हे जे डीसी कॉम्पोनंट आहे एसी आउटपुट मध्ये त्याला आपण रिपल म्हणतो, ते नको आहेत आपल्याला. मग हा चांगला आहे, हा चांगला आहे म्हणजे त्याच्यात रिपल कमी असणार आहे. म्हणजे फुल वेव्ह मध्ये रिपल काय असतात? तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिपल इज लेस, रिपल कमी पाहिजे. आलं का लक्षात? आणि म्हणून याच्यात जर रिपल लेस आहे, रिपल लेस, आणि म्हणून आपल्याला कोणता हे चांगलं आहे रेक्टिफिकेशन साठी? हाफ वेव्ह का फुल वेव्ह? तर फुल वेव्ह रेक्टिफायर हे चांगलं आहे आणि हे त्याचे फायदे. परत एकदा सांगते. रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ दी हाफ सायकल्स. इफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज ग्रेटर दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर. आकडे पण लक्षात ठेवा. आणि रिपल इज लेस इन फुल वेव्ह रेक्टिफायर दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर. कळलं का? बघा बरं, 10 मिनिटात 3 प्रश्न तुमचे तयार होणार आहे आरामशीर. समजलं का? आता हा तुमच्या पुस्तकात दिलेला ही सगळी माहिती व्यवस्थित लिहून घ्या.
आता तुमच्याच पुस्तकातला 16.1 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे हा रेग्युलरला पण येतो आणि तो सीईटीला पण येतो. प्रश्न कसा आहे बघा. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट व्होल्टेज 50 हर्ट्ज इज अप्लाइड टू ए नंबर दिलेला आहे बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड बी फुल वेव्ह रेक्टिफायर, व्हॉट इज द आउटपुट फ्रिक्वेन्सी इन बोथ द केसेस. मग आता काय बघा, तर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आधी पाहू आणि उत्तर कसं काढायचं, एका मिनिटात उत्तर कसं काढायचं ते बघू. आता तुमच्या ह्या एसी मेशची ही जी इनपुटची जी फ्रिक्वेन्सी आहे ना ही 50 हर्ट्ज दिलेली आहे. किती दिलेली आहे? 50 हर्ट्ज दिलेली आहे. आणि जर आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर वापरला तर आता तुम्हाला माहितीये की ह्या पद्धतीने इथे असं हे सर्किट असतं तुमचं, असं सर्किट असतं आणि हे हाफ वेव्ह इथे याची प्रायमरी ह्या पद्धतीने आणि एक डायोड वापरला की आपल्याला आता हे मी रफली सर्किट काढते, याच्या अक्रॉस आपल्याला लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट मिळतं. तर इकडे आउटपुटला जर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर किती फ्रिक्वेन्सी मिळेल आणि फुल वेव्ह रेक्टिफायर असेल तर किती फ्रिक्वेन्सी मिळेल. आधी 50 हर्ट्ज म्हणजे काय, तर ह्या पद्धतीने बघा इथं आलं की 1 हर्ट्ज, ही काय झाली 1 हर्ट्ज, इथं आलं की काय झालं 2 हर्ट्ज, इथं आलं की काय झालं 3 हर्ट्ज. समजलं. मग असे 50 हर्ट्ज आहेत इथं दिलेले. आणि आता तुम्हाला इथं काय मिळतं तर बघा, तर याची मात्र एवढीच सायकल मिळते, याची पण एवढीच मिळते, याची पण एवढीच मिळते इथं. समजलं. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला मिळते. मग आता हाफ वेव्हला ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4 म्हणजे 50 दिली तर किती मिळणार आहे? 50च मिळणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे हाफ वेव्हला फ्रिक्वेन्सी किती मिळाली तर 50 हर्ट्ज. आहे का सोपं? आणि फुल वेव्हला मात्र बघा आता ह्या पद्धतीने इथे पण मिळणार आहे, इथे पण मिळणार आहे, इथे पण मिळणार आहे, इथे पण मिळणार आहे. म्हणजे इथं 1 दिली तर 2 मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे 50 दिली तर काय मिळणार आहे तुम्हाला, तर 50 दिली तर तुम्हाला 100 हर्ट्ज मिळणार आहे. समजलं का? सीईटीला रेग्युलरला कसाही आला तरी प्रश्नाचं उत्तर देता येईल का. मग नीट पाहायचं. फुल वेव्हची फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला कधी कधी 120 दिली आणि हा याची इनपुटची विचारली, उलट केलं, ही दिली ही विचारली, तर फुल वेव्हची दिली तर हाफ इनपुटची काढताना त्याच्या निम्मी करायची. 120 दिली तर 60 इनपुटची, हाफ वेव्हची पण तेवढीच. ट्रिक कळाली का? इनपुटला जेवढी आहे तेवढीच हाफ वेव्हला घ्यायची आणि त्याच्या दुप्पट कशाला घ्यायची? फुल वेव्हला घ्यायची फ्रिक्वेन्सी. समजलं का? इतकं सोपं आहे. तिन्ही प्रश्न जे घेतले त्या तिन्ही वर तुम्हाला सीईटीला सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि म्हणून मी नेहमी सांगते की सीईटीच्या अभ्यासाबरोबर रेग्युलरचा अभ्यास कसा होऊ शकतो, तर या पद्धतीने होऊ शकतो. बघा, तर ही शॉर्ट सिरीज तुम्हाला आवडली का? तुमचा कमी वेळात अभ्यास होतोय का? मला कमेंट टाका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कंजूशी करू नका. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, त्यांचाही फायदा होऊ द्या आणि कमेंट टाका, तीच आमची एनर्जी आहे. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. छान अभ्यास करा.